सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आजपासून 2 दिवस कोकणच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांचा हा दौरा कुठल्या कारणामुळे चर्चेत आलेला आहे हे आपण आजच्या TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। गणेशोत्सव जवळ आला की नेहमीच चर्चा होते ती मुंबई गोवा महामार्गाची। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं येणाऱ्या गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी या ठिकाणी सुरू केलेली आहे। आज आणि उद्या अशा 2 टप्प्यामध्ये ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पळसपेपासून त्यांनी हा पाहणी दौरा या ठिकाणी सुरू केलेला आहे। मात्र गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे। त्यामुळे खड्ड्यांच्या विघ्नामधूनच यावर्षीसुद्धा गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना त्यांची वाट काढावी लागणार आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते अधिक चांगलं कसं होईल आणि येणाऱ्या चाकरमान्यांना हा त्रास कमी कसा होईल या संदर्भातील पाहणी जी आहे ती आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। विविध ठिकाणी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। सकाळी पळसपेपासून त्यांच्या या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। ते रत्नागिरी आणि रायगड याच्या सीमेवरती असलेल्या कशेडी बोगद्याची सुद्धा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी पाहणी केलेली आहे। उद्या देखील शिवेंद्रराजे भोसले हे रत्नागिरीमध्ये असणार आहेत आणि मुंबई गोवा महामार्गाच्या संबंध कामाचा ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी आढावा देखील घेणार आहेत। मात्र सध्या मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अत्यंत त्याची अवस्था बिकट आहे। ठिकठिकाणी खड्डे अशी सध्या अवस्था असल्यामुळं या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशीच इच्छा जी आहे ती चाकरमान्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे। मात्र असं असलं तरी शिवेंद्रराजे यांचा आजचा हा दौरा आणि यातून काहीतरी फलित निघावं आणि मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं एवढीच माफक अपेक्षा कोकणातला चाकरमानी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।